हा एंट्री गेट आहे. इथून एक थोडासा ना प्लेइंग एरिया आहे. भारी. इथून पण जाऊ शकतो. इथे पण रूम्ससाठी जायला जागा आहे आणि इथे थोडंसं असं छान मस्त फोटो पण काढू शकतो. स्लायडिंग आहे, चोपाळा आहे. तिथे मागे रूम्स आहेत. मासे पण आहेत खूप. हे भारी यार. आणि आम्ही काल आलेलो, सो इथे ना एकाचा 50th बर्थडे पण सेलिब्रेट केला. सो त्याचं डेकोरेशन म्हणजे मे बी याचे एक्स्ट्रा चार्जेस असतील. सो हे त्याचं डेकोरेशन मस्त आहे ना मध्येच. आणि हे तिथे 2 रूम्स आहेत. हा इथे एक नाही, एकच आहे. नाही, 2 आहेत. मे बी ते जरा मोठ्या फॅमिलीसाठी. तर आता मी इथून बाहेर येते आणि रिसेप्शनच्या इथे जाते. इथे समोरच रिसेप्शन आहे. म्हणजे इथून काय म्हणतात त्याला, गेम झोन आहे ना, जो मी तुम्हाला एक पुढे आधी दाखवलेला. इथे रिसेप्शन आहे. आतमध्ये रिसेप्शन काउंटर आणि इथे गेम झोन आहे. कॉन्फरन्स हॉल अँड गेम झोन, जे आता सकाळी आय थिंक 9 वाजता ओपन होईल. 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत आहे. आणि हा जसं आपण आलो ना, जसे इथे समोरच आहे डायनिंग, नाश्ता आणि डिनर, लंच. हे आता दाखवते मला. हे जे आहे ते लहान मुलांसाठी आहे. आणि आजूबाजूला रूम्सच आहेत. इथे एक छोटा मध्ये स्पेस आहे. आमची मुलं काल इथे थोडा वेळ खेळत होती. इथे पण एक थोडासा हे आहे, टुगेदर टाईप, म्हणजे एकत्र बसून. बट ते थोडंसं क्लीन नाही आहे. हा एक पूल आहे. किचन. इथून आपण घेऊन जायचं. इथे सर्व कर. बुफे सिस्टम आहे. नॉर्मली बुफे सिस्टमच असते.
हा एक जो होता मोठ्यांसाठी, आपण इथून आलो आणि हा एक इथे पूल आणि त्या साईडला एक पूल. इथे पूल आहे, मध्ये डायनिंग आणि त्या साईडला एक पूल आहे. आमच्या रूम्स तिकडे आहेत. आजूबाजूचा एरिया पण खूप म्हणजे मस्त आहे. म्हणजे आपण बसू शकतो. इथे पण एक आहे बसायला किंवा जेवायला. हा रेन डान्स. किती भारी ना. धुळस पण आहे. हे रात्री छान दिसत होतं, पण आमच्या लक्षात नाही आलं की इथे येऊन फोटो काढायचे. 2 मंकीज आहेत मागे आणि डिस्को लाईट छान आहे. सेल्फी पॉइंट. आणि इथून सुरू होतात ॲक्टिव्हिटी. इधर से जाके उधर को आने का. हे कॉम्प्लिमेंटरी आहे 1 टाइम. आय थिंक नंतर पेड आहे. इथे बर्ड्स आहेत, छोटे छोटे लव बर्ड्स आहेत. आणि या साईडला ससी आहे. दिसत आहेत ना. हां, ते बघ उठले. बापरे. एक आहे रात्रभर नुसता आवाज येत होता. मेल्स जात आहेत आणि ट्रेनचा वगैरे. इथे रिंग गेम आहे, रायफल. थांबा मी तुम्हाला आतून दाखवते. या रूम्स आहेत. काल आम्ही इथे होतो थोडा वेळ. सीसॉ हे एक छान होतं नवीन. हे दिसतं तसं सोपं नाही आहे, कारण की हे खूप हलतं चढताना. हे आय थिंक पे करून आहे. ग्लास गेम, परफेक्ट शॉटला 1 थम्सअप आणि 3 परफेक्ट शॉटला डेअरी मिल्क. आणि काय 3 परफेक्ट शॉटला थम्सअप आणि 2ला डेअरी मिल्क. रिंग गेम. 8वीला 3 परफेक्ट शॉट आणि काय डेअरी मिल्कच असणार. डेअरी मिल्कच. हे काय रायफल शूटिंग. हे एक आहेत ॲक्टिव्हिटी. हे लहान मुलांसाठी. इथे होता युवेन काल खेळत. इथे वी कॅन ट्राय करू शकतो. हे एक चांगलं आहे. थोडं जागोजागी थंड म्हणजे खेळण्याचं ह्याच्यामध्ये पण थंड पाण्याचं हे ठेवलेत. इथे आम्ही काल इथे नाही बॅडमिंटन खेळलो. ह्या इथे छोटे छोटे गार्डन आहेत. हा एक मोठा गार्डन आहे, म्हणजे कोणाला क्रिकेट फुटबॉल वगैरे खेळायचं असेल. इथूनही यायला आहे. डोंगर पण दिसतो. इथे खूप लाईट्स काल चालू होत्या. इथे आम्ही फोटो सेशन केला.
रील्स पण खूप बनवल्या. सो इथे एक एक असे रूम्सच आहेत. मला तर म्हणजे रूम्स खूप आवडल्या कारण खूप क्लीन आहे. बाथरूम मेन म्हणजे बाथरूम खूप क्लीन आहे. इथपर्यंतच. आगे क्या है देखती हूँ मी पण गेली नाही आहे पुढे. ही थोडी त्यांची पायवाट आहे या इथून. त्यांचंच काहीतरी हां हे पण आहे. हळू हळू हळू. आता आम्ही रेन डान्स आणि थोडं स्विमिंग पूल सेशन झालं. तर आता जातो आहे लंचला. 4चा चेकआउट आहे. लंच करून थोडे फोटोज काढून, कारण मी वन पीस घातलेला आहे, फोटोज काढून मग कल्टी इथूनच थोडे 1-2 रील्स बाकी आहेत शूट करायचे. सो आता लंचला बघूया काय. ब्रेकफास्ट चांगला होता, पोहे ओके ओके होते. आता लंचला बघूया काय आहे ते. धर्मला माहिती मी सुट्टीवरती आहे. धर्मला माहिती मी सुट्टीवरती आहे. तुम्ही धर्म मेसेज करतो हे तूने रिप्लाय नाही दिया. अरे धर्म मी सुट्टी पे. सो ही रूम होती. बेड पण मोठा आहे आणि इथे आम्ही हे ओपन करून झोपलेलो. हे टी व्ही आहे, AC आहे, खाली खूप स्पेस आहे, फ्रीज आहे पण तो लीक होत होता म्हणून त्यांनी हे थर्मास दिली. इथे कपाट बऱ्यापैकी, एक्स्ट्रा गाद्या पण खूप होत्या. ठीक, मस्त, छान. सोलो काढायचा ना. बोल ना. स्नॅक्स आहे ना काढून ठेवते आणि कपडे घालते. त्याच्यात टाक सगळे स्नॅक्स तिकडे आहेत. ह्या बघ ह्याच्यात, त्याच्यात ठेव सगळे. प्लेट्स पण आहेत. मी आता टाकले प्लेट्स, इथे बाहेर होते ते. आणि हा बाथरूम आहे, खूप मोठा आहे आणि मेन म्हणजे क्लीन आहे. गिझर पण होता. तर आता म्हणजे आमची जायची तयारी चालू आहे. काही जण बाहेर फोटोज वगैरे काढत आहेत. आमचे झाले काढून. आता काय नाही, 5:15ची ट्रेन आहे. तर ती मग आणि 4ला जसं सांगितलं चेकआउट आहे, ते करून आम्ही बाहेर थोडा वेळ बसू आणि मग ऑटो वगैरे पकडून जे जमेल ते पटकन जाऊन स्टेशनला एकदा पोहोचलं की मग कधी ट्रेन येईल. म्हणजे एकदा स्टेशनवर पोहोचलं मग ट्रेन कशी टाईमवर आली मग पटकन जायला होईल असं. तर नदी म्हणजे मी शक्यतो एवढं शेअर केलं आहे. मे बी काय चुकलं असेल तर तुम्ही काही असेल तर विचारू शकता. जर तुम्हाला ह्याबद्दल काही ह्या वास्तूबद्दल काही विचारायचं असेल तर ते विचारू शकता, कमेंट करू शकता. आणि काय नाही, म्हणजे छान गेला दिवस. रात्र ही खूप मस्त गेली. सगळ्या नवीन काय म्हणतात त्याला, नाही आहे तू ये नवीन बॉन्ड क्रिएट झाला सगळ्यांमध्ये. आणि फर्स्ट टाईम आम्ही सगळे असे एकत्र बाहेर पडलेलो. सो नंतर अजूनही होत राहतील. काय हवं? सो असे अजूनही नंतर होत राहतील आमच्या पिकनिक्स. तर मग जसे आमचे हळूहळू म्हणतात ना वुमेन्स डे वगैरे, हळूहळू हळदी कुंकू ते येत आहेत, रील्स पण होत आहेत. सो चालू आहे चांगली मजा. सो असेही येत राहतील. तो बघूया पुढचा ब्लॉग काय असेल. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन चॅनलवर असाल माझ्या तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि थोडेसे काही क्लिप्स असतील पुढचे वगैरे ते मी या व्हिडिओच्या एंडला पाठवेन. बाय बाय.